दरम्यान आका आणि त्यांचे सहकारी यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी करत आहेत सुरेश धस। आका वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली आहे। 2 महिने झाले तरी कृष्णा आंधळे फरारच आहे। अशोक मोहितेवरती हल्ला करणारेही कराडच्या गँगमधलेच आहे असा दावाही सुरेश धस यांनी केला। नेते सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत। त्यांनी अशी मागणी केलेली आहे की आका आणि त्यांचे सहकारी यांची नार्को टेस्ट केली जावी। आका वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच 2 महिने जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अजूनही फरार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। आणि अशोक मोहिते यांच्यावरती कृष्णा आंधळेंच्या 2 पंटर्सनी हल्ला केलेला होता। हे हल्ला करणारे पंटर्स सुद्धा कराडच्याच गँगमधले असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। या दोघांनी अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा हल्ला केलेला होता अशोक मोहितेंवरती जे होमगार्ड आहेत। आणि यानंतर पुन्हा एकदा वाद उफाळून आलेला आहे आणि हिंसाचाराची आणखीन एक घटना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आहे। या 2 पंटर्सना आता अटक करण्यात आलेली आहे, पण त्याबद्दल सुद्धा सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केलेत। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।